राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवातील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना बढती देण्यात आली असून त्यांच्याकडे होमगार्डचे महासमादेशक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणारे अमितेश कुमार हे आता पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत. वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल हे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणार आहेत. गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना बढती देण्यात आली असून नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अजय कुमार बन्सल जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत. यापूर्वी अजय कुमार बन्सल हे मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. चंद्रपूर पोलीस अधीक्षक बदलले. 31 जानेवारी 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूर येथील शहर उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविंद्रसिंग परदेशी यांनी 2 वर्षापूर्वी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. राजकीय नेत्यांच्या खुनासह गोळीबार, जखमी आणि चोरीच्या घटना देखील वाढल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बदलीची मागणी होत होती. मुमक्का सुदर्शन यांनी नागपूरचे शहर उपायुक्त म्हणून नियुक्त झाले आहे. मुमक्का सुदर्शन नागपूरचे शहर उपायुक्त म्हणून नियुक्त झाले होते. रविंद्रसिंग परदेशी यांच्या बदलीमुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनामध्ये बदल झाला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.